चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती याविषयी आपण माहिती पाहूया. मानसशास्त्र हे मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. 16व्या शतकात रुडॉल्फ गॉगेल या जर्मन तत्त्ववेत्याने सायकोलॉजी हा शब्द तयार केला. हा शब्द सायको म्हणजे आत्मा आणि लोगोस म्हणजे शास्त्र या दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. म्हणून पूर्वी आत्म्याच्या शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी ओळख निर्माण झाली होती. त्यात पुढे अनेक बदल झाले. 21वे शतक हे खऱ्या अर्थाने मानसशास्त्राचे शतक मानले जाते. मानसशास्त्राच्या विविध शाखा निर्माण झाल्या व त्यातून मानवी वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली. आणि या पाठातूनच आपण मानसशास्त्राची पार्श्वभूमी, मानसशास्त्राच्या विविध व्याख्या, त्याचे स्वरूप, व्याप्ती आणि वैशिष्ट्ये यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्या अगोदर आपल्याला आता मानसशास्त्राचा उदय आणि विकास कसा झालेला आहे याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे. एक आहे ॲरिस्टॉटल. इसवी पूर्व 384 ते 322 पासून म्हणजे ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांच्या काळापासून मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात मानसशास्त्र विषयक त्यांनी अभ्यास केला आहे. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या त्यांनी केलेली आहे. म्हणजे ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा काय केलेला आहे तर ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणाची आहे तर ॲरिस्टॉटल यांची आहे. प्लेटो व सॉक्रेटिस या ग्रीक तत्त्ववेत्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला. त्यात मानवाच्या मनाचा व आत्म्याचा अभ्यास केलेला आहे. प्लेटो आणि सॉक्रेटिस यांनी मानसशास्त्राचा अभ्यास तर केलेलाच आहे, पण त्यामध्ये मानवाच्या मनाचा आणि आत्म्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. शरीराचे कार्य हे मनाकडून होते व त्यांचा संबंध परमेश्वराशी आहे. त्यातून पाप या शब्दांना महत्त्व प्राप्त झाले व तेव्हापासून देवाच्या पुजाऱ्याने मानसशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. प्लेटो यांनी रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक नावाचा ग्रंथ लिहिला व त्यात व्यक्तिभिन्नतेचे विचार मांडले. प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा काय केलेला आहे तर ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर व्यक्तिभिन्नतेचे त्यांनी विचार मांडलेले आहेत. शरीरात आत्मा कोठे असतो व त्यासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे निश्चित नव्हती. त्यानंतर मन हा शब्द आला व गूढता कमी झाली. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॅकडूगल यांनी केलेली आहे. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केलेली आहे तर मॅकडूगल यांनी केलेली आहे. परंतु मनाबद्दल देखील निश्चित माहिती देता येत नाही, त्यांचे स्वरूप स्पष्ट सांगता येत नाही, मन दाखवता येत नाही. म्हणून मॅकडूगल यांनी व्याख्येत बदल केला आणि तो पुढील प्रमाणे: मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र होय, अशी व्याख्या पुन्हा मॅकडूगल यांनी केलेली आहे. 3 नंबर आहे बोधावस्थेचा अभ्यास. 19व्या शतकात मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा अवलंब झाला. 1879 मध्ये विल्यम वुंट यांनी जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठामध्ये त्यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. म्हणून त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असे म्हणतात. तर प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत तर विल्यम वुंट हे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक आहेत. त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धती विकसित केली. वुंट यांनी बोधात्मक अनुभव ही संकल्पना विकसित केली. तर बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीच्या मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव होय. त्यानंतर मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनलेले आहे. त्यानंतर आहे अबोध वर्तनाचा अभ्यास. सिग्मंड फ्राईड 1856 ते 1939 यांच्या मते मानवी वर्तनाच्या मागे अबोध प्रेरणा असतात, त्यांची आपल्याला जाणीव नसते. आपल्या मनाची अबोध पातळी असते, तिथे इच्छा, आकांक्षा दाबल्या जातात. त्यांच्या मते व्यक्तीची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होत असते. मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. ही व्याख्या सिग्मंड फ्राईड यांनी केलेली आहे. त्यानंतर 5 नंबर आहे वर्तनाचा
अभ्यास. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन वॅटसन 1878 ते 1958 यांनी अबोधात्मक नाकारून वर्तनाला महत्त्व दिले. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र. ते मानसशास्त्र. वर्तन म्हणजे व्यक्ती किंवा प्राण्याने केलेली कोणतीही गोष्ट ज्याचे निरीक्षण व अभ्यास आपल्याला करता येतो. त्यानंतर आहे अनुभव व वर्तनाचे शास्त्र. अनुभव व वर्तनाचे शास्त्र. मानसशास्त्रात व्यक्तीच्या केवळ वर्तनाचा अभ्यास नाही तर त्या वर्तनामागे मिळालेला अनुभव महत्त्वाचा ठरतो. मन या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्र म्हणजे अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय अशी व्याख्या केलेली आहे. 7 नंबर आहे मानव मानवेतर प्राण्यांचा अभ्यास. समष्टीवादी मानसशास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या वर्तनाला देखील मानसशास्त्राच्या अभ्यासाला त्यांनी महत्त्व दिले. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॉर्गन किंग आणि रॉबिन्सन यांनी केलेली आहे. त्यानंतर 8वं आहे उद्दीपक जीव प्रतिक्रिया म्हणजे SOR बॉन्ड. वुडवर्थ यांनी काय केलेलं आहे तर वर्तनाचे सूत्र सांगितले आहे म्हणजे त्यांनी SOR बॉन्ड दिलेला आहे. वर्तन बरोबर उद्दीपक जीव आणि प्रतिक्रिया. काही मानसशास्त्राच्या शाखा आहेत त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र, बोधात्मक मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, गुन्हेगारी मानसशास्त्र, अपसामान्य मानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, वैकसिक मानसशास्त्र. ह्या मानसशास्त्राच्या काय आहेत तर या वेगवेगळ्या शाखा आहेत. आणि आपल्या अभ्यासक्रमामध्येच आपण बालमानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र या 2 शाखांचा आपण सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. अशा पद्धतीने तुमचं मानसशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती हा घटक होता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा. चॅनलला पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ आवश्यक पाठवा. धन्यवाद.